आज पण व्हिडिओ येत नाही. त्याची कारणं अशी आहेत आणि मागे पण का व्हिडिओ आला नाही, कारण पहिलं तर प्रमोशन झालं आणि मग एवढी धावपळ होत होती ना. म्हणजे प्रमोशन झाल्यावर एकतर बाकीच्यांना आनंद होत असेल, पण मला आनंदी हो की दुःखी हो की काय काय समजत नव्हतं. कारण टेन्शन पण इतकं आलं की नवीन काम आपल्याला जमेल का, कसं होईल, काय एरिया नवीन असणार, सगळी नवीन माणसं असणार, त्यांच्या ओळखी होणार, त्याच्यानंतर पूर्ण सगळं बदलणार होतं आयुष्य. तर त्याचं टेन्शन होतं. पण आपल्याला सपोर्ट सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. आता मी ज्या ऑफिसमध्ये आहे आणि हा मला आता असं म्हणत होतो की जवळ कुठे मिळेल ते चांगलं होईल, पण त्यातल्या त्यात आता मला रत्नागिरी हेड ऑफिस मिळालंय. हॉर्नबिल आवाज ऐकू येत असेल तुम्हाला हॉर्नबिलचा, तर ठीक आहे, मी जरा मोठ्याने बोलतो. तर रत्नागिरी हेड ऑफिस मिळालं आणि आता माझी पोस्टिंग झाली आहे अशा पोस्टवर आता पोस्टिंग झाली आहे की ते काम करताना थोडंसं सुरुवातीला स्ट्रगल करावं लागणारं सुरुवातीला स्ट्रगल करायला लागणारं काम होतं. त्याच्यामुळे ते काम शिकायलाच, आता ते नेमकं कोणतं काम सगळं तुम्हाला सांगतो. तर ते काम शिकायला ना मला 2 आठवडे गेले. 2 आठवडे आता जवळजवळ झाले असतील तर माझ्या जॉईनिंगला. त्याच्यामुळे बिलकुल वेळ नाही मिळत होता आणि सध्या अपडाऊनच चालू आहे आमचं. तर सकाळी 7:30ची ड्युटी आहे आमची आणि 7:30च्या ड्युटीला पोहोचायसाठी इथून रत्नागिरीला पोहोचायसाठी आम्हाला इथून 5:45 वाजता निघायला लागायचं. बरोबर 5:45 वाजता निघाल तर आपल्याला रत्नागिरीला व्यवस्थित अगदी मध्ये कुठे एक स्टॉप घेऊन एक 1.5 तास, 1.5 ते 1.5पेक्षा जास्त पण लागू शकतो, एक 1.5 तास तरी लागतो. मग जायला 1.5 तास आणि यायला 1.5 तास, प्रवासातच 3 तास जातात. तो अगदी उजाडायच्या आधीच आम्ही घरातून निघतो आणि काळोख पडल्यावर घरी येतो. याच्यामुळे पूर्ण दिवस आमचा जातो आणि दुसरा दिवसच जात नाही. तिकडे गेल्याच्या नंतर ते नवीन काम शिकण्याची एक म्हणजे ते जे चॅलेंज आहे ना, ते चॅलेंज पण होतं. आणि आता कुठे असं वाटतंय शिकलोय, आता बऱ्यापैकी रिलॅक्स असं वाटतंय जरा. तर ठीक आहे, बघू आता पुढच्या रविवारी तरी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. हां, आणि हे झालं एक कारण. आणि 31st जेव्हा 31st होता तेव्हा 31च्या पार्टीचा व्हिडिओ बनवू असं प्लॅनिंग मी केलेलं होतं आम्ही, पण ते देखील प्लॅनिंग एका कारणास्तव झालं नाही. आता मग ते कोणतं कारण आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये आजपर्यंत अशा बऱ्याच घटना घडल्यात माझ्या बाबतीत, आमच्या स्वतःच्या फॅमिलीच्या बाबतीत, माझ्या गावामध्ये, पण व्हिडिओमध्ये कधी मी शो नाही केलं, कारण त्या गोष्टी मला आवडत नाहीत. कारण दुःखद गोष्टी ना अशा दाखवायला मला आवडतच नाहीत. कारण शेवटी आपले व्हिडिओ बघतात ना, त्या व्हिडिओ बघणाऱ्या फॅमिलींपैकी म्हणजे ज्यांच्या बाबतीत दुःखद घटना घडते त्यांची पण फॅमिली व्हिडिओ पाहत असते. मग तो कुठेतरी पॉईंट त्या व्हिडिओमध्ये आला ना तर पुन्हा त्यांना ते दुःख होणार. म्हणजे मला काय बोलायचं आहे ते समजून घ्या. बघा आता समजतंय का तुम्हाला. त्याच्यामुळे दुःखद घटना घडलेल्या असतात ना, त्या मी व्हिडिओमध्ये शो नाही करत. तर अशीच एक दुःखद घटना घडली काय वगैरे, अगदी तुम्ही कधी पर्सनली मला भेटलात तर मी तुम्हाला सांगेन. आता मी रत्नागिरी हेड ऑफिसमध्ये आहे, तिथे तुम्ही जवळपास असाल तर तुम्ही भेटू शकता. हा, ऑफिसच्या टायमिंगमध्ये भेटू नका, जरा धावपळ म्हणजे गडबड असते जरा तिथे, पण मी नवीन असल्यामुळे आणि वगैरे वगैरे निवांत संध्याकाळचा वगैरे वेळ मिळाला तर भेटू शकतो आपण. तर हां, तर ती एक घटना नेमकी आपल्या 31च्या दरम्यानच घडल्यामुळं काही संबंधच आला नाही. म्हणजे ते करूच शकत नव्हतो आपण आणि तशी इच्छा पण कोणाच्याच मनात नव्हती, काहीच नाही. अगदी म्हणजे थोडं अतिशय दुःखद घटना होती ती. आणि हां, आता माझी जी पोस्टिंग झालेली आहे ती चॅलेंजिंग जॉब आहे. तो का जॉब आहे आता तुम्हाला वाटेल, अरे ह्याचं प्रमोशन झालंय की डिमोशन झालंय असं तुम्हाला वाटेल. तर माझी जी पोस्टिंग आहे ना ती पोस्टमन या पोस्टवर झाली आहे. पोस्टमन म्हणजे जे टपालाची जी डिलिव्हरी करणार आहे, आपली जे पत्र येतात त्या पत्रांच्या डिलिव्हरीचं काम माझ्याकडे असणार आहे. तुम्ही म्हणाल आता मी ब्रांच पोस्ट मास्टर तर इकडे होतो, पोस्ट मास्टर होतो, आणि पोस्ट मास्टरचा पोस्टमन कसा काय झाला बरं. तर त्याचं कारण असं आहे की आता जी माझी पोस्टिंग आहे ती पोस्टमन हा डिपार्टमेंटल पोस्टमन म्हणून आहे. म्हणजे आता कसं असतं आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये ना, एक पोस्ट ऑफिसचं पूर्ण पोस्ट ऑफिस एकच आहे. म्हणजे असं डिपार्टमेंट असं वेगवेगळं असं वेगवेगळं काय नाही, केंद्र शासनाच्या अंडरच येतं सगळं. पण एक असे तुम्ही म्हणू शकता त्याच्या एक डिव्हिजन आहे, तसं 2 डिपार्टमेंट आहेत म्हणू शकता. एक असतं GDS ग्रामीण डाक सेवक आणि एक आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, म्हणजे एक फुल्ली परमनंट
पोस्ट असं असं तुम्ही म्हणू शकता. आणि GDS त्याला म्हणू शकता तुम्ही परमनंट तर असतेच ती पोस्ट म्हणा, पण फुल्ली परमनंट म्हणजे असं काय मला नेमकं ते एक्सप्लेन नाही करता येते. म्हणजे ती पोस्ट परमनंट असते, पण असं म्हणू शकता तिकडे फॅसिलिटीज कमी असतात. म्हणजे ज्या केंद्र शासनाच्या त्या एम्प्लॉईला मिळणाऱ्या ज्या फॅसिलिटीज असतात ना त्या खूप कमी असतात आणि कमीच असतात, म्हणजे अगदी नसल्यागतच असतात असं समजा. पण एक रिस्पेक्टिव्ह पोस्ट ही असतेच ती, म्हणजे GDS असला तरी ती रिस्पेक्टिव्ह असणारी पोस्टच आहे. तिथे काही कोणी तुम्हाला म्हणजे असं काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोस्ट नाही ती. म्हणजे ग्रामीण डाक सेवक तुम्ही जर ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असाल किंवा GDS असाल किंवा ब्रांच पोस्ट मास्टर असाल तर तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागलेलं नसतात की तुम्हाला लगेच कोण काढून टाकेल. पण काही ज्या फॅसिलिटी असतात त्या खूप कमी असतात. ड्युटीचा टायमिंग पण कमी असतो. हां, तिकडे मग तुम्हाला काम जास्त असलं तर काम मात्र करावंच लागतं. ड्युटी जरी 5 तासाची असली तरी काम मात्र 8 तास कधी कधी होतंच, तर तो भाग वेगळा. हां, तर त्याच्यानंतर मग मी GDS होतो, म्हणजे ग्रामीण डाक सेवक ब्रांच पोस्ट मास्टर होतो, BPM होतो. तर त्यानंतर मग डिपार्टमेंटल एक्झाम असतात. मग डिपार्टमेंटल एक्झाम पास झाल्याच्या नंतर मग त्या मेरिटमध्ये यावं लागतं. अरे गप बसा, काय झालं यांना? हॉर्नबिल धनेश पक्षी ओरडतोय. तर हा, डिपार्टमेंटल एक्झाममध्ये पास झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मेरिटमध्ये आल्याच्या नंतर आपलं सिलेक्शन होतं पुढच्या पोस्टसाठी. आणि मग पुढची पोस्ट असते तर पुढची पोस्ट पहिली ते MTS असते. आणि तुम्हाला जर GDS मध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून तुम्हाला 3 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला MTSची परीक्षा देता येते आणि 5 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टमनची एक्झाम देता येते. आता मला 5 वर्षापेक्षा जास्त पिरियड झाला होता, त्याच्यामुळे डायरेक्ट मी पोस्टमनची एक्झाम दिली. आणि या टायमिंगला थोडं 1 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं होतं. म्हणजे ज्यांना 4 वर्ष झालेत ते देखील पोस्टमनची एक्झाम देऊ शकत होते आणि ज्यांना 2 वर्ष झालेत ते देखील MTSची एक्झाम देऊ शकत होते. तर मग असं पुढची पोस्ट असते MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि त्याच्या पुढची पोस्ट असते पोस्टमन. तर जास्त वर्ष झाल्यामुळे मला डायरेक्ट पोस्टमनसाठी आम्ही इलिजिबल होतो, त्याच्यामुळे पोस्टमनची एक्झाम देऊन आम्ही पोस्टमनसाठी सिलेक्ट झालो. तर तशा प्रकारे आता ते सांगायचा माझा उद्देश आहे की माझं जे पोस्टिंग पोस्टमन या पोस्टवर झालंय, ही जी पोस्ट आहे ती ब्रांच पोस्ट मास्टर याच्या वरची पोस्ट आहे, नाही की खालची. तर प्रमोशनच झालंय, डिमोशन नाही झालंय. फक्त एवढंच आहे की डिलिव्हरीचं काम आहे, जे की मला खूप आवडतं. म्हणजे एवढी इच्छा होती ना माझी की हे काम मला मिळालं पाहिजे. कारण थोडंसं माझं एक नेचर असं आहे की मला असं जास्त असं फिरून काम केलेलं आवडतं. म्हणजे एका ठिकाणी बसून ते क्लरिकल काम करण्यापेक्षा ना असं हे छान वाटतं काम करायला. त्याच्यामुळेच MTS मल्टीटास्किंग स्टाफ तर त्याची तर पोस्ट त्याच्या खालची आहे म्हणा, ते तर मला नाही आवडलं असतं म्हणा, म्हणून मी डायरेक्ट पोस्टमनसाठीच म्हटलं आपलं पोस्टमनच व्हायचं आहे. हां, तर ही अशी पोस्ट पोस्टमनची माझ्या पहिल्या पोस्टपेक्षा ब्रांच पोस्ट मास्टरपेक्षा वरची पोस्ट आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की आता माझी जी पोस्ट आहे ती पोस्टमन आहे. आणि पोस्टमनचं काम करताना चॅलेंजिंग यासाठी असतं, जरी मला ते आवडत असलं तरी. कारण चॅलेंजिंग यासाठी होतं कारण तो एरिया नवीन होता माझ्यासाठी. जो बीट मिळालाय मला, जो माणूस आपल्याला जो शिकवणार असतो त्याला त्याचा पण बीट करायचा असतो, त्याच्यामुळे तरी पण मला सगळ्यांनी खूप चांगली हेल्प केली. म्हणजे माझा जो स्टाफ आहे आमच्या इथे तो अगदी म्हणजे हेल्प करणार आहे, प्रत्येकाला स्वतःहून हेल्प करणार आहे. तर मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. एखादं लेटर आलं तर ते लेटर कुठलं आहे हे अगदी परफेक्ट सगळ्यांनी सांगितलं मला, परफेक्ट म्हणजे याची माहिती करून दिली. आणि त्याच्या आधी मला बीटवर फिरवलं. आता मला पॉसिबल झालं पुढचा व्लॉग वगैरे असा काय मी बनवला माझ्या ऑफिसचा, तर मी तुम्हाला ऑफिस पण दाखवेन, माझी नवीन झालेली मित्रमंडळी पण दाखवेन, काही वडीलधारी माणसं आहेत त्यांना पण भेट घडवून देईन की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि प्रत्येकही करतातच आणि पुढे जाऊन पण ते करत राहतीलच म्हणा. तर सगळ्यांची ओळख नक्कीच करून देईन. तर बघू ते पॉसिबल कसं होईल का, कारण सगळ्या गोष्टी अशा उघड म्हणजे ऑफिशियल काही गोष्टी असतात त्या शो नाही करतायत, तरी पण बाहेर कुठेतरी मी व्लॉगमध्ये सगळ्यांची ओळख करून देईन तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा. तर बस हेच सांगायचं होतं. तर ते थोडं चॅलेंजिंग काम होतं आणि पण ती मजा आहे ना लोकांमध्ये जाणं, लोकांना ती सर्व्हिस देणं. एक मनी ऑर्डर डिलिव्हर केल्याच्या नंतर एखादी आजी असेल किंवा आजोबा असेल त्यांचे जे आशीर्वाद मिळतात ना ते भारीच असतात आणि ते मी अनुभवलेलं आहे ॲक्च्युली. म्हणजे मी जेव्हा ब्रांच पोस्ट मास्टर होतो त्याच्या आधी मी असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर होतो, म्हणजे पोस्टमन, गावातला पोस्टमन ज्याला म्हणू शकतो. खेड्यापाड्यात जे पोस्टमन असतात
ते ग्रामीण डाक सेवक असतात, तर ते काम मी सुरुवातीला केलेलं आहे. गावातला पोस्टमन होतो मी गावी, बऱ्याच जणांना माहीत पण असेल. तर तेव्हाचा माझा अनुभव होता. तर तेव्हा पोस्टमन असताना जो माझा अनुभव होता ना, तो नंतर मला वाटलं की मी जेव्हा ब्रांच पोस्टमास्टर झालो तर तेव्हा मला असं वाटलं की अरे यार, पहिलं होतं तेच चांगलं होतं आणि एक आनंदी जीवन असं मस्त जगत होतं. सगळ्या माणसांमध्ये मिसळायला मिळत होतं आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे नवीन स्टोरी, नवीन म्हणजे आज काय नवीन असं आयुष्य जगायला मिळत होतं, जे की पोस्ट मास्टर असताना नाही जगायला मिळत. तेच 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 काम, रिपिटेटिव्ह तेच तेच क्लेरिकल काम. म्हणून म्हटलं आता पुन्हा जेव्हा जाईन तेव्हा पोस्टमन, आपल्याला अजून एक ऑप्शन आहे की शहरातला पोस्टमन व्हायचा. आणि रत्नागिरी जरी शहर असलं ना तरी पण इतकं काय असं शहर तर आहे, डेव्हलप झालेली सिटी आहे, जवळजवळ डेव्हलपिंग सिटी आहे. तर असा फील शहरासारखा येतोच, पण त्याच्यासोबतच मला जो एरिया मिळालाय तो थोडासा असा आउटसाईडला देखील आहे, त्याच्यामुळे गावासारखं देखील फिलिंग येतं. मस्त वाड्या वगैरे आहेत. कधीतरी मी तुम्हाला माझा बीट दाखवेन. कसा होईल व्लॉग माहित नाही, पण व्लॉग बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. चला भेटूयात त्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.